दिया हमें सुंदर शिवाजी राजा आज जाओने दिया हमें सुंदर शिवाजी राजा आज जाओने दिया हमें सुंदर शिवाजी राजा आज जाओने दिया हमें सुंदर शिवाजी राजा काळ्या राती तळपत होत तिच्या उन्हाचे उन्हे अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला म्हणाला त्या तरुणीला म्हणाला राजा तो हिलवाड म्हणून हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान टा 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 चालू ठेवा टाळी बसलेल्या मंडळींनी महिला मंडळ टाळी चालू ठेवा एक टाळीचा आवाज आला पाहिजे झाली आपली सेवा 2 मिनिटांमध्ये सेवा समाप्त करणार आहे पण घ्या एकदा भजनाचा आनंद माझ्या गावदेव महाराजांच्या दरबारामध्ये आपण राजाची शिवजयंती साजरी करत आहोत आणि आता जर तुम्ही टाळी वाजवली नाही आणि ऐकलं नाही गावदेव महाराजांचं तर काय होणार हे जरी नाही काले तरी दुसरा येईल हे तरी नाही काल हे तरी नाही काल तरी दुसरा होईल हे तरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा जनार्दनी आमुचे दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळा मणी 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 अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावधोणी भजने लागा देव वारी फिरवी तो टुकू टुकू ऐका फिरवी तो देवा फिरवी तो टुकू टुकू ऐका हे टुकू टुकू ऐका हे मल्हारीची वारी 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय क्या बात आहे वा वा आज नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांना आनंद झाला असेल नागाव मध्ये शिवजयंती साजरी केली
पण कुठलं तरी व्यसन करून कुठलं तरी काही गाणे लावून केली नाही, तर माझ्याच नावाचा जयघोष केलाय. माझ्या ज्ञानोबरांचा तुकोबरांचा धर्माचा काहीतरी जयघोष करून या ठिकाणी शिवजयंती साजरी केली. म्हणून झाली आपली सेवा. झालेली सेवा गावदेव महाराजांच्या चरणावरती अर्पण करतो. जाता जाता एकच सांगतो, शिवजयंतीतून काय घ्यायचं. ज्यावेळेस अफजल खान शिवाजी महाराजांना फाडण्यासाठी आला, मारण्यासाठी आला, काय केलं शिवाजी महाराजांनी? काय लगेच त्याच्या अंगावरती गेले का धावून? मायबाप त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा विचार केला. म्हणून माझे पाठीमाग तरुण मावळे बसलेले आहेत. तरुण मावळ्यांना माझी 1 मिनिटामध्ये सांगणं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी काहीतरी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठं व्हावं लागेल. नाही तर पाहिलं तर सगळे राजस्थानी, गुजराती, नाव फक्त बिहारचं आहे, सगळा महाराष्ट्र राजस्थाननी व्यापून टाकलेला आहे. आता आपल्या तरुणांमध्ये मराठी रक्तामध्ये मायबाप उद्योगधंदे करायची ताकद नाही ना. कंपनीमध्ये 12,000वरती 8 तास काम करतील,